स्मार्ट मीटरच्या बाबतीत मुख्यमंत्री पहिल्यापासून सांगतात की आम्ही सक्ती करणार नाही. मग सक्ती नाही करत असताना पहिलं मीटर चांगला असताना तुम्ही घरी कोण नसताना पुरुष मंडळी नसताना कोण घरातली शेतात कामाला गेले असताना हे परस्पर का मीटर बदलता ह्याचं उत्तर दिलं पाहिजे ना. मीटर का परस्पर बदलता तुम्ही आणि तुम्ही म्हणता वीज बिल त्यात फरक पडत नाही. मग ज्या सर्वसामान्य कुटुंबातलं वीज बिल 500 रुपये येत होतं तर 1,500-2,000 बिल काय यायलंय ह्याचं उत्तर दिलं पाहिजे ना. बिलात वाढ का झाली तुमची सुद्धा डिमांड वाढली असेल तुम्हाला लक्षात येईल. आपल्याकडे मागणी तेवढीच आहे. एका ग्राहकाला जर 500 रुपये महिन्याला बिल येत असेल तर 1,500-2,000 पण बिल का चाललंय. मग स्मार्ट मीटर तुम्ही सक्ती नाही म्हणता प्रीपेड नाही म्हणता. मग तुम्ही ज्यांचं परस्पर तुम्ही मीटर बदललंय तर त्या ग्राहकांनी जर मागणी केली तुम्हाला की आम्हाला आमचं मीटर बदलायचं नाही आम्हाला मूळ आहे तेच मीटर बसवून द्या देणार का बसवून तुम्ही. मग स्मार्ट मीटरमध्ये बिल वाढतंय आणि जुन्या मीटरमध्ये कुठला तर मीटरमध्ये घोळ आहे ना. मग जुन्या तर मीटरमध्ये घोळ असेल किंवा नवीन मीटरमध्ये तर घोळ असेल. त्यामुळं ह्याबाबत सरकारनं गांभीर्याने घ्यावं आणि हा विजेचा जो पुरवठा आहे तो घरगुती ग्राहक असतील शेतीचे ग्राहक असतील यांना व्यवस्थित करावा. अध्यक्ष महोदय दुसरा विषय इमर्जन्सी लोड शेडिंग. एका बाजूला मुख्यमंत्री म्हणतात की आपलं राज्य एनर्जी सरप्लस आहे म्हणजे राज्यात जेवढी आपल्याला विजेची गरज आहे त्यापेक्षा आपण जास्त उत्पादन करतो. मग असं एनर्जी सरप्लस असलेलं राज्य इमर्जन्सी लोड शेडिंग का करतायत. मी आमच्या जिल्ह्याची माहिती काढून आणली फक्त म्हणजे धाराशिव जिल्ह्यात तुमच्याकडे सुद्धा अनुभव असेल. म्हणजे रात्री इमर्जन्सी लोड शेडिंग कधी येते म्हणजे सिंगल पेज बंद पडतं सगळंच बंद पडतं गावाच्या गाव बंद पडतात. मग अशी इमर्जन्सी लोड शेडिंग आमच्या धाराशिव जिल्ह्यात 13 एप्रिलपासून 29 जूनपर्यंत मंत्री महोदय 56 वेळा इमर्जन्सी लोड शेडिंग झाली. 56 वेळा इमर्जन्सी लोड शेडिंग झाली. सिंगल पेजची इमर्जन्सी लोड शेडिंग म्हणजे शेतीची लोड शेडिंग म्हणत नाही घरगुती अख्खं गावाच्या गाव अंधारात रात्री 7 वाजता 6 वाजता लाईट जाते रात्री 1 वाजता 1:30 वाजता येते. हा कुठला प्रकार आहे. एका बाजूला सरप्लस एनर्जी आहे म्हणायचं आपण. मग इमर्जन्सी लोड शेडिंग का होते याचं उत्तर दिलं पाहिजे. एखाद्या 2.5 एकरच्या शेतकऱ्याला जर त्यानं 500 फूट बोर घेतला असेल तर त्याला तुम्ही 3 HP मोटर देता. मग 3 HP वर कसं त्याचा सोलर पंप चालेल. 3 HP सोलर पंप चालू शकतो का. ह्यात त्यात माझं मत एवढंच आहे की जिथं खोलीचे बोर आहेत त्या ठिकाणी तुम्ही पारंपरिक कनेक्शन चालू केले पाहिजेत. तुम्ही जे पारंपरिक कनेक्शन बंदच करायचं म्हणता हा हट्ट करू नका. हा जो राजहट्ट आहे ना की पारंपरिक कनेक्शन नकोच. सोलर चांगला आहे मान्य आहे आम्हाला पण आपला हट्ट नसला पाहिजे की पारंपरिक कनेक्शन नको. जिथं गरज आहे जिथली परिस्थिती तशी आहे त्याप्रमाणे कनेक्शन दिले पाहिजेत. एका बाजूला काही वर्षापूर्वी याच सरकारनं सांगितलं की HVDS मध्ये प्रत्येक शेतकऱ्याला सेपरेट DP दिली. काही वर्षापूर्वी त्याची कामं सुद्धा अजून अपूर्ण आहेत आणि लगेच 2 वर्षात तुम्ही उलटच केलं सगळं. पारंपरिक कनेक्शन बंद केले. मग पारंपरिक कनेक्शन बंद केले म्हणजे शेतकरी वापरायचा राहतो का. कोणतरी कुठून तरी लाईट घेतोच ना. त्यामुळं आपण ह्याती व्यवहारात तपासली पाहिजे प्रॅक्टिकल झालं पाहिजे. कुठलाही राजहट्ट न करता आपण पारंपरिक कनेक्शन सुद्धा चालू केले पाहिजेत आणि ज्या शेतकऱ्याला सोलर पंप पाहिजे सोलर पंप दिला पाहिजे. ज्या शेतकऱ्याला पारंपरिक कनेक्शन पाहिजे त्याला पारंपरिक कनेक्शन दिलं पाहिजे. आणि सोलरच्या बाबतीत सुद्धा आपण बऱ्याच एजन्स्या कंपन्या आहेत की त्या शेतकऱ्याला सगळं काम करायला लावतात. 6-6 महिने 8-8 महिने झालं वर्ष झालं पैसे भरून. आमच्याकडे अनुभव आहेत आमच्याकडे अनुभव आहेत. कुठे साहेब आमच्याकडे अनुभव आहेत. शेतकऱ्यांना सगळं काम करायला लावतात. त्यांना तुम्ही एक तर DBT करायला पाहिजे होतं. DBT केलं नाही तुम्ही एजन्स्या नेमल्या. त्यातसुद्धा काही कंपन्या शेतकऱ्याला सगळं काम करायला लावतात त्याची दुरुस्ती केली जात नाही. बऱ्याच सोलर पंप खराब झालेत. तुम्ही म्हणता इन्शुरन्स आहे इन्शुरन्सला क्लेम केला. महाराष्ट्रातलं एक उदाहरण दाखवा की त्याला त्या इन्शुरन्समध्ये त्याला परत पंप मिळाला. त्यामुळं ह्या कंपन्या कुठं आहेत माहीत नाही. ह्या कंपन्याच्या ऑफिस कुठं आहेत माहीत नाही. कुठलं तरी लोकलच्या माणसाला काम देते तो गायब होतो. तो म्हणतो माझं काम सोडलं मी कंपनीचं. मग परत काय करायचं ह्या बाबतीत सुद्धा आपण विचार केला पाहिजे. अध्यक्ष महोदय माझं म्हणणं एवढंच आहे की शेतकऱ्याला आणि ग्राहकांना नियमित आणि सुरळीत वीज पुरवठा करायची महावितरणची जबाबदारी आहे. यासाठी सरकारनं फक्त घोषणा न करता कृतीतून हे दाखवून द्यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.